झी 24 तास एक पाऊल पुढे। ग्रासकोटचा बेताज बादशाह आणि ब्रिटनच्या अँडी मरेमध्ये विम्बल्डनची फायनल रंगणार आहे। रेकॉर्ड ब्रेक 7व्यांदा सेंटर कोर्टवर अजिंक्यपद पटकावण्यासाठी फेडेक्स सज्ज आहे, तर आपल्या टेनिस करिअरमधलं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी मरे प्रयत्नशील आहे। रॉजर फेडरर आणि विम्बल्डन यांच्यातील सेंटर कोर्टवरचं नातं अतूट आहे। ग्रासकोट म्हटलं की फेडेक्सचा विजय निश्चित मानण्यात येतो। मात्र नादाल आणि जोकोविचनं या ग्रासकोटच्या सम्राटाची सद्दी संपुष्टात आणली। त्यामुळे फेडरर युग संपलं अशी टीकाकारांनी चर्चाही करायला सुरुवात केली। मात्र लढवय्या फेडेक्सनं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या ग्रासकोटवर विक्रमी 8व्यांदा फायनल गाठत आपल्या टीकाकारांचं तोंड बंद केलंय। त्याला तब्बल 7व्यांदा विम्बल्डन जिंकण्याची नामी संधी आहे। टेनिस जगताच्या या अनभिषिक्त सम्राटाला आपल्या टेनिस करिअरमध्ये पहिल्यांदाच विम्बल्डनची फायनल गाठणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरेच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। 74 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ब्रिटनचा टेनिसपटू फायनलमध्ये पोहोचलाय। त्यामुळे होम ग्राउंडवर पहिलं वहिलं विजेतेपद पटकावण्यास तो आतुर असणार आहे। सोळा ग्रँड स्लॅम पटकावलेल्या फेडररचं आव्हान त्याला मोडीत काढावं लागणार आहे। फेडररचे सच्चे फॅन्स हे आपल्या ग्रासकोटच्या राजाच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत, तर मरेनं पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम जिंकावं अशी त्याच्या चाहत्यांची ही इच्छा असणार आहे। मात्र ग्रासकोटवर 6 वेळा विम्बल्डनची ट्रॉफी उचलणाऱ्या फेडेक्सनं विक्रमी 7व्यांदा ट्रॉफी उचलावी अशी तमाम टेनिस चाहत्यांची इच्छा असणार आहे। गेल्या 2.5 वर्षात एकही ग्रँड स्लॅम फेडेक्सला जिंकता आलं नाही। त्यामुळे हा दुष्काळ संपवण्यासाठी फेडरर शर्थीचे प्रयत्न करेल। 2010 आणि 2011 मध्ये ग्रासकोटवर अर्ली एक्झिट घेतल्यानंतर फेडेक्सनं आपण वेकेशनवर गेल्याचं सांगितलं होतं, आणि आता ग्रासकोटच्या या अनभिषिक्त सम्राटानं दिमाखात कमबॅक केलंय। त्यामुळे सेंटर कोर्टवर 7व्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद आणि 17वं करिअर ग्रँड स्लॅम फेडेक्सनं पटकावलं तर काहीच आश्चर्य वाटायला नको। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।